राज्यभरामध्ये गणपती बाप्पाला आज निरोप दिला जातोय आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन देखील केलं जातंय। मुंबई पुण्यात दांडगा उत्साह बघायला मिळतोय। थेट पुण्याला जाऊयात। पुण्यात मानाचे गणपती आहेत, त्यांच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झालेली आहे। आमची पुण्याची प्रतिनिधी भक्ती बिसोरे आता आपल्या सोबत आहे। भक्ती, काय आहे वातावरण तिकडे? रेश्मा, थोडीफार पावसानं विश्रांती घेतलेली आहे आणि मिरवणूक जी आहे, मुख्य मानाच्या गणपतींची मिरवणूक, तिची सुरुवात झालेली आहे। बेलबाग चौक, जिथून खरं तर सगळे मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावरती येतात आणि मुख्य मिरवणुकीला सुरुवात होते। त्या बेलबाग चौकातलं दृश्य मी तुम्हाला आता दाखवतेय। शिववर्धन ढोलताशा पथक आहे, त्याच्या पाठोपाठ प्रभात बँड आहे, जो पुण्याच्या गणेशोत्सवाची आणि खास करून विसर्जन मिरवणुकीची ओळख आहे। तो प्रभात बँड आहे आणि त्याच्या पाठोपाठ पुण्यातला मानाचा पहिला गणपती, पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती जो आहे, तो बेलबागेच्या दिशेनं चालत येतो आहे। सगळा उत्साह पाहायला मिळतोय। पारंपरिक कपड्यांमध्ये आलेले सगळे जे मान्यवर आहेत ते, त्याचबरोबर गणेश भक्त या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेत। पावसाची रिपरिप नाही म्हटलं तरी थोडी चालू आहे आणि त्यामुळे कसबा गणपतीची जी पालखी आहे, त्याच्या कसबा गणपतीला कुठलाही पावसाचा त्रास होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते। मोठ्या संख्येने गणेश भक्त, त्याचबरोबर मंडळांचे कार्यकर्ते आणि हजारो पोलीस यांच्या बरोबरीनं ही मिरवणूक जी आहे ती पुढे चालते आहे। आपण बघतोय बेलबाग चौक, जिथे खरं तर गणपती सगळे मानाचे या मार्गाने जातात, त्या बेलबाग चौकामध्ये आता कसबा गणपती आलेला आहे आणि इथून खरं तर लक्ष्मी रस्त्यावरती कसबा आहे, जो तो मार्गस्थ होणार आहे। गणपतीची पालखी जी आहे ती फिरवली जाते आणि आता लक्ष्मी रस्त्यावरती कसबा गणपती जो आहे तो येऊन दाखल झालेला आहे। एकूणच कसबा गणपती जो आहे तो पुण्यातला मानाचा पहिला गणपती आहे आणि त्याचबरोबर ग्रामदैवताचा पण मान कसबाला दिला जातो आणि त्यामुळे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीमधून कसबा गणपती प्राणप्रतिष्ठेलाही नेला जातो आणि त्याचबरोबर विसर्जन मिरवणूक सुद्धा त्याच चांदीच्या पालखीतून या गणपतीची काढली जात असते। आपण बघतोय अक्षरशः प्रत्येकाला त्या गणपतीला नमस्कार करायचा आहे, त्याचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि त्यामुळे अक्षरशः झुंबड उडालेली आहे आता बेलबाग चौकामध्ये। त्याचबरोबर मानाचाच असलेला तांबडी जोगेश्वरी हा दुसरा गणपती सुद्धा अगदी कसब्याच्या पाठोपाठ बेलबाग चौकामध्ये येतो आहे। बेलबाग चौकात आपली नजर जाईल तिथपर्यंत रंगीबेरंगी वातावरण पाहायला मिळतं आहे, कारण मानाचे गणपती, पाचही गणपती या बेलबाग चौकामधून पाहता येतात आणि त्यामुळे पुणेकर असतील, पुण्याबाहेरून, राज्याबाहेरून आलेले गणेश भक्त असतील, हे सगळे लोक या चौकाच्या परिसरामध्ये राहतात आणि आपापल्या ज्या खोल्या असतात, ज्या गॅलरी असतात, तिथून गणपती बाप्पांचं दर्शन घेता यावं यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न चाललेले असतात। लहान मुलं, त्याचबरोबर अब्दागिऱ्या घेऊन चालणारे गणेश मंडळांचे कार्यकर्ते, या सगळ्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकूणच पुण्याच्या गणेशोत्सवाची जी सगळी शान आहे ती शानच आता लक्ष्मी रोडवरती आपण बघू शकतोय बेलबाग चौकामध्ये। रेश्मा, निश्चित भक्ती, हा सगळा आनंद आहे तो टिपत राहा, आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।